मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या इमारत नूतनीकरणासाठी पुन्हा कोट्यवधींचा खर्च। नूतनीकरणाचा आकडा 120 कोटींहून अधिक। पालिकेत वारेमाप खर्च होत असल्याचं चित्र। भंडाऱ्यात चहा टपरीत रानटी डुक्कर शिरलं। घटनेत एक ग्राहक गंभीर जखमी। ग्राहकावर रुग्णालयात उपचार सुरू। स्थानिकांकडून रानडुकराच्या बंदोबस्ताची मागणी। साताऱ्यात कास धरण ओव्हरफ्लो, तरीही साताऱ्यात पाणी टंचाई। कास धरण पूर्ण भरलं असतानाही सातारा शहरातील यादवगोपाळ पेठेत कृत्रिम पाणी टंचाई। संतप्त नागरिकांचं रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन। पालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपाचं गेल्या 2 वर्षांपासून पुनर्बांधणीचं काम सुरू। लवकरात लवकर मंडपाचं काम पूर्ण करण्याची भाविकांची मागणी। पुणेकरांना मोठा दिलासा। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय। महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची माहिती। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर सध्या कमी। पुढील 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा येलो अलर्ट जारी। जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 57% पावसाची नोंद। खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीच्या वर। फुकेत दिल्ली एअर इंडियाच्या विमानात भीषण हेलकावे। काही प्रवासी आणि कर्मचारी किरकोळ जखमी। विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरलं। काही प्रवाशांसह क्रू मेंबर्सना किरकोळ दुखापत। आता पाहणार आहोत टॉप 9 बातम्या पावसासंदर्भातल्या। मुंबईसह कोकण आणि चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा। पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, पश्चिम विदर्भ आणि संपूर्ण मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी राहणार। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग। 10,000 क्युसेकनं गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग। जायकवाडी धरणात 94% हे धरण भरल्यानं विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। गिरणा धरण 100% भरलं। 6 दरवाजे 90 सेंटीमीटरनं उघडले। धरणातून 22,284 क्युसेक पाण्याचा विसर्ग। जळगाव जिल्ह्यातील 175 गावांची पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची चिंता मिटली। भातसा धरणातून 14,302 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। भातसा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। शहापूर तालुक्यातील नदी नालेही तुडुंब। जळगाव शहराची तहान भागवणाऱ्या वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ। 2 दिवस सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे 11.89% पाणीसाठा वाढला। सध्या धरणात 70.52% उपयुक्त जलसाठा। पुण्यातील खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला। सध्या धरणातून 18,414 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकच्या चांदवडमधील चंद्रेश्वरी धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नंदुरबार जिल्ह्यात दमदार पावसानं गेल्या वर्षाची सरासरी ओलांडली। जिल्ह्यात आतापर्यंत 260.3 मिलीमीटर पावसाची नोंद। नवापूर तालुक्यात सर्वाधिक पाऊस। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून 22,770 क्युसेक पाण्याचा विसर्ग। आतापर्यंत 45.19 टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पाठवलं। पीएमसीच्या प्रभाग समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। कुर्ला एल विभागात 17 पैकी केवळ 3 अर्ज पात्र। 3ही पात्र उमेदवारांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता। पुणे विभागातून गणपतीला कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसचं आरक्षण फुल। जादा गाड्या सोडण्यासाठी नियोजन सुरू। पहिल्या टप्प्यात 22 जादा गाड्या सोडल्या जाणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडेवाढ होणार। अधिकच्या भाडेवाढीला आरटीओ प्रशासनाची मान्यता। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत निर्णय। पुणे शहरातील कचरा वाहतुकीसाठी भाडे तत्वावर 250 वाहनं घेतली जाणार। अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची माहिती। अधिक प्रमाणात कचरा गोळा व्हावा आणि शहर स्वच्छ असावं यासाठी घेतली जाणार वाहनं। पुणे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्तांचं 35 कोटींचं भाडं थकलं। पालिकेकडून विशेष पथकं लावून थकबाकी वसूल करण्याचे आदेश। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी पुन्हा 16 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय। 92% शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र दिलं। विमानतळासाठी 7 गावांमधील जमिनीचं भूसंपादन होणार। पुणे विभागातून गणपतीला कोकणात जाणाऱ्या एसटी बसेसचं आरक्षण फुल। जादा गाड्या सोडण्यासाठी नियोजन सुरू। पहिल्या टप्प्यात 22 जादा गाड्या सोडल्या जाणार।